असा गरमागरम भात आणि वरून मस्तपैकी झणझणीत चमचमीत तरीबाज असा चिकन रस्सा म्हणजे चिकन मसाला, नरम लुसलुशीत असं शिजलेलं चिकन आणि छानपैकी असा तरीवाला मसाला, सोबत असा गरमागरम भात, सगळ्यांच्याच आवडीचा बेत आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटन असा हा बेत असतो. तर आज मी मस्तपैकी झणझणीत चमचमीत असा चिकन मसाला बनवलेला आहे. खाता क्षणी सगळ्यांना आवडेल इतका भारी लागतो. बनवायला खूप सोपा आहे, झटकेपट बनवू शकता. काही जास्त वाटण पण नाही, छोट्याशा वाटणमध्येच पण खूप मस्त चव लागते. नक्की करून बघा, एकदम हॉटेलसारखी चव लागेल तुम्हाला ह्या रश्श्याची. चिकन मसाला तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप भारी वाटतो. तर इकडे बघू शकता तरीवाला असा ग्रेव्हीवाज असा हा चिकन मसाला. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर आज आपण मस्तपैकी असा चमचमीत गावरान पद्धतीचा चिकन मसाला बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवायची कृती व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघू शकता. तसा हा चमचमीत चिकन मसाला. तर इकडे बघू शकता मी चिकन जे आहे ना, म्हणजे आपण चिकन आणतो बघा, स्वच्छ धुवून घ्यायचं. मस्त कांदा, टमाटर, अद्रक लसूणची थोडी पेस्ट टाकून चांगलं शिजून घेतलेलं आहे. हळद मीठ टाकून मस्त असं शिजून घेतलं आहे. जास्त गाळ करायचं नाही चिकन, नाही तर काय होतं, जास्त गाळ झालं की पूर्ण चिकनचे तुकडे होऊ शकतात रश्श्यामध्ये. त्यामुळे जास्त गाळ नाही करायचं. आणि हे चिकनचं जे आळणी रस्स्याचं पाणी असतं ना, ह्याचाच आपल्याला रस्सा बनवायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही बनवायची. कारण ह्या रश्श्यामध्ये ना खूप छान चव येते ह्या पाण्यामध्ये, आळणी पाण्यामध्ये चिकनच्या. दुसरं असं वेगळं काही पाणी वापरायचं नाही. आता आपल्याला मसाला बनवायचा, त्यासाठी बघा मी साहित्य घेतलं आहे. लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12. त्यानंतर हे ओलं खोबरं सुकलेलं आहे, म्हणजे ओलं खोबरं होतं ते सुकून गेलं आहे. तर मी इकडे ओलं खोबरं थोडं घेतलं आहे. थोडं अद्रकचे तुकडे घेतले, थोडे कोथिंबीर घेतली. हे बघू शकता मस्त ताजी टवटवीत कोथिंबीर आहे. आणि थोडेसे खडे मसाले, म्हणजे तेजपत्ता, शाहीजिरे, लवंग, दालचिनी, असे काळी मिरी, आपले छोटेसे ते आपले खडे मसाले घ्यायचे. जास्त काही वाटण करायचं नाही. अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि खडे मसाले थोडेसे घ्यायचे, बस. आता ह्याचं वाटण करायचं. थोडंसं पाणी टाकून ह्याची जरा वाटण करून घेऊया. हे एवढेच मसाले लागणार आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाच असा काळा मसाला वगैरे काहीच भाजायचं नाही. एकदम सिंपल पद्धतीची ही ग्रेव्ही तुम्ही एकदा करून बघा. आता मी हे जरा वाटण करून घेते. तर हे अशा पद्धतीची याची एक वाटण तयार होतं. खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे खडे मसाले टाकून वाटून घ्यायचं, बस. एवढंच वाटण करायचं आपला हा चिकन मसाल्याला. तर आता आपण मस्तपैकी झणझणीत चमचमीत असा चिकन मसाला करून घेऊया. तर हे आळणी रश्श्याचं पाणी हेच आपण ग्रेव्हीला वापरणार आहोत. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. याच्यामध्ये थोडेसे तेजपत्ते आणि कढीपत्त्याची पानं टाकायची. आता कांदा टमाटर मी चिकन शिजवता वेळेस वापरलं आहे, त्यामुळे मी कांदा टमाटर इकडे वापरत नाही. फक्त तेजपत्ता आणि कढीपत्त्याची पाने टाकून वाटलेली ग्रेव्ही टाकायची आणि झाकण ठेवायचं. त्यानंतर 1-2 मिनटं झाले की याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकायचे. हे जे आपण वाटण करून घेतले ना, ते वाटण, कढीपत्ता, तेजपत्ता तेलामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आवडीनुसार हे बेसिक मसाले टाकायचे. लाल तिखट, जर तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट आवडीनुसार टाकू शकता. मी इकडे छोटे चमचे ना 3 चमचे टाकलेत लाल तिखट. त्यानंतर मी हे खड्या मसाल्याचं पावडर आहे, गरम मसाला पावडर, याने खूप छान चव येते. हा एक मसाल्यामुळं ना मला कुठल्याच वाटणाची माझी गरज लागत नाही. त्यामुळं ना गरम मसाला पावडर नक्की वापरा. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा धना पावडर टाकायचं. गरम मसाला, लाल मसाला, हळद आणि धना पावडर हे बेसिक मसाले टाकायचे. काही जास्त मसाले नाही टाकायचे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. जे आपण वाटण केलं आहे बघा, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये ना चिकन शिजवलेलं पाणी जे असतं ना, आळणी रस्स्याचं पाणी, ते टाकायचं. आणि मसाल्याला ना 1-2-3 मिनटं तरी स्लो गॅसवर चांगलं परतून द्या. म्हणजे त्या आळणी रस्स्याच्या पाण्यामध्ये ना थोडासा हा मसाला असा परतून घ्यायचा. काय होतं, त्या आळणी रस्स्याच्या पाण्याचा अर्क उतरतो, मसाल्यामध्ये टेस्ट उतरते आणि छान चव लागते मग ग्रेव्हीला. हे बघा, आता मी ते शिजवलेलं थोडंसं पाणी टाकले. असं नॉर्मल वेगळं पाणी नाही वापरायचं, हे शिजवलेलंच पाणी वापरायचं, बस. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला स्लो गॅसवर परतून घ्यायचा. एकदम स्लो गॅस ठेवायचा. 1-2 मिनटं तरी जास्तीत जास्त याला परतून द्या.
मसाल्याला जितका चांगला मसाला तुम्ही परतून घेताल तितकीच ग्रेव्हीला मस्त अशी तरी येते आणि चवसुद्धा येते. पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी आपली दाटसर ग्रेव्ही झाली का नाही, एकदम क्रीमी टेक्स्चर आलं आहे बघा, मस्त वाटते का नाही. आता आपण जे शिजवलेले चिकन आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तेच उरलेलं पाणी जे आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला रस्सा बनवायचा आहे, म्हणजे खूपच छान चव लागते. मग आता हे सगळं मिक्स करून घेऊया. ह्या ग्रेव्हीमध्ये मी वेगळं दुसरं पाणी वापरलेलं नाही आहे. जर तुम्हाला वाढवायचंच असेल अजून रस्सा तर मग नॉर्मल दुसरं पाणी वापरू शकता. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे बघा आपण शिजवलेलं चिकन आपल्या ह्या मसाल्यामध्ये. बस ही दाटसर ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता किती मस्त झाली. थोडंसं मसाल्याचं पाणी टाकलं आहे हे बघा. आता याच्यावर ना थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची आणि एक चिकन मसाला भेटतो बघा, प्रत्येक दुकानामध्ये असतो किंवा चिकनवाल्याकडे असतो, तो आणायचा, एक छान चव येते. तो इकडे मी टाकलेला आहे. वरून थोडी कोथिंबीर आणि थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. काय होतं चिकन शिजवताना पण आपण मीठ टाकतो, त्यामुळे इकडे थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे सुरुवातीला जर कमी पडला असेल तर मग ते बॅलन्स होतं. आता मी इकडे थोडं मीठ आणि चिकन मसाला टाकलेला आहे. बस आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून ह्याला 1-2 मिनटं जरा उकळी येऊन देऊया, म्हणजे ह्या मसाल्यासोबत चिकन चांगलं जरा उकळून निघेल बघा. आता मस्त कोथिंबीर टाकली. आता झाकण ठेवते आणि गॅस स्लो ठेवायचा, उकळी फुटून द्यायची स्लो गॅसवर. पाहू शकता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. इकडे मी गॅस खूपच स्लो ठेवलेला आहे, त्यामुळे 1-2 मिनटं तरी मी स्लो गॅसवर परतून घेणार आहे. हे बघा जसं मसाला आपण परतून घेतो ना 2-3 मिनटं, तसंच हे असं चिकनची ग्रेव्हीसुद्धा मसाल्यात परतून घ्यायची. हे बघा किती छान सुंदर असं झणझणीत बघा हा चिकन मसाला वाटतोय का नाही, म्हणजे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं आहे बघा. किती मस्त तरी सुटली, तेल सुटलेलं आहे आणि चांगलं असं खळखळून उकळी येत आहे. हे असं 2-3 मिनटं स्लो गॅसवर याला उकळून द्यायचं बस. आणि चिकनला जास्त काही गाळ शिजवायचं नाही, नाही तर तुकडे होतात, म्हणजे आपल्याला खाता येत नाही मग. आता मी गॅस बंद करते, झाकण ठेवायचं आणि ग्रेव्ही आपली ही थंड करून घ्यायची. तर थोडंसं बघा आता मी इकडे गॅस बंद केला आणि पूर्णपणे आता थंड करून घेते आणि मग थंड झाल्यावर वरून आपण कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं. तर ही झाली बघा आपला चिकन मसाला तयार खाण्यासाठी. गरमागरम भातासोबत ना अप्रतिम लागतो, म्हणजे खूप मस्त वाटतो भातासोबत तरी खायला. तर हा चिकन मसाला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आला आणि किती मस्त तरी आली बघा. ह्या तरीची म्हणजे भातासोबत खायची एक वेगळी मजा असते. हे बघा मस्त दाटसर ग्रेव्ही बाज असा झणझणीत चिकन मसाला झाला आहे तयार. कोणी पाहुणे रावळे आले किंवा असं काही नॉनव्हेज करायचा बेत ठरला तर तुम्ही हा सिम्पल चिकन मसाला करून बघा, खाता क्षणी सगळ्याला आवडेल, इतका भारी लागतो चवीला. नक्की करून बघा. काही असे मसाले भाजायचे नाही, तर जास्त काही कुटाणा नाही, सिम्पल मसाल्यामध्ये तुम्ही हा चिकन मसाला बनवू शकता. खूप फेवरेट आहे माझ्या घरामध्ये, तर सगळ्यांनाच आवडतो, तुम्ही नक्की करून बघा. आता आपण ना गरमागरम ना मला तर हवत नाही, मी आता जरा याला टेस्ट करून बघते. तर आता याला थंड करून घ्यायचं. तर इकडे मी गरमागरम राईस बनवून ठेवला होता. आपण याच्यावर बघा असं गरमागरम मस्तपैकी भात घ्यायचा, वरून अशी तरी घ्यायची, तरीवाला आपला चिकन मसाला घ्यायचा. मी कांदा लिंबू काही घेतलं नाही, पण कांदा लिंबू मस्त असं कट करून घ्यायचं आणि गरमागरम हा चिकन मसाला झणझणीत भातासोबत असा, म्हणजे खाण्याची एक वेगळा आनंद असतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल चिकन मसाला आणि भात खाण्याची एक. आता मी हे जरा टेस्ट करून बघते. पाहता क्षणी इतका भारी वाटतोय, इतकं गरम आहे, हात असे पोळत होते माझे. हे बघा मस्तपैकी असा झणझणीत हा पहिला घास, तर इतका मस्त वाटला मला, इतकी छान टेस्ट लागली ना, खरं खूप भारी वाटतो हा चिकन मसाला. आणि बघा हे चिकन किती मस्त शिजलं आहे, जास्त गाळ नाही काय नाही, एकदम परफेक्ट झाले बघा. तर नक्की करून बघा तुम्ही हा चिकन मसाला, सगळेजण आवडीन खातील. गरमागरम रोट्यासोबत भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण भातासोबत खूप भारी वाटतो. असा गरमागरम हा चिकन मसाला कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा. तर आता मी मस्तपैकी राईसबरोबर याचा बेत करणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि असा चिकन मसाला करून बघा, खूप भारी वाटतं. तुम्ही एकदा करून बघा, नेहमी तुम्ही असंच करून खाता, इतका भारी वाटतो. कांदा लिंबू मस्तपैकी कट करायचा, गरमागरम भातासोबत याचा आस्वाद घ्या. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही चिकन मसाल्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्रायबर करा. असेच मस्त मस्त झणझणीत रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनेलला सबस्क्रायबर करा.
तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा रेसिपीसोबत. आणि हा चिकन मसाला तरी नक्की करून बघा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी